पोरग होत का दारू पिऊन त्याचं लिव्हर खराब झालं होतं आणि ते घरी काय केले ऐकत नव्हते. डॉक्टर म्हणायचे पिलं की ह्याचा अजून डॅमेज होईल, आम्हाला उपचाराला जड जातो. आणि घरचे म्हणायचे बाबा काही केलंय ऐकतच नाही. मग एक करा, पोरगच ऍडमिट राहू द्या. आणि ते बेवड म्हणजे ते पोरग ऍडमिट केलं माझ्या शेजारच्या खाटाव. संताचे संगती मनोमार्ग गती, ते माझ्या खाटाव शेजारी ते तिकडून मी इकडून. आता करता काय हो, तेव्हा मी महाराज होतो पण एवढा नव्हतो ना. पण प्रायव्हेट हॉस्पिटल हे काही पंचाळ महाराज परवडत नव्हतं म्हणून आपलं सरकारी हॉस्पिटल मध्ये. काय झालं, 4-8 दिवस गेले लक्ष देऊन दृष्टांत. आणि ही जी आता मी बोलतोय ना याच्यात एक वाक्य खोटं नाही, हे सत्य घटनेवर आधारित आहे. मी स्वतः पाहिलेले दृष्ट आहे त्याचा. मी 5-6 दिवसांनी त्याचे मित्र आले त्याला भेटायला. म्हणजे बंड्या काय झालंय, एक नंबर. कस काय बरं वाटतंय काय, कायच बरं वाटतं. 8 दिवस झाले म्हणजे खायचं. मित्र म्हणले प्यायची का तुला, मी तर कसे शक्य, तुला काय करायचं. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं, मी आहे ना म्हणले, तुला काळजी काय करतो. आणि महाराजांची डोकी बिले चलते तो. हे पोरं गेले, त्याच्या जेवणाचा डबा आणला, खाली 4 चपात्या वर 4 चपात्या आणि मधात जेवणाचा डबा आला की ते पोरग लगेच टॉयलेट मध्ये जायचं, झटका मारून यायचं. शेवटी मला बघवाना येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून हे काढा. मग त्या वॉर्डचा जो इन्चार्ज वॉर्ड बॉय होता, त्या वॉर्ड बॉयच्या कानावर मी घातलं, असा असा घोटाळा होतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचा डब्बा आला तेव्हा ते पकडले गेले. आणि त्याचा जो सोर्स होता येण्याचा तो ब्लॉक झाला. आणि त्याला पूर्ण शंका, त्या महाराजानं घोटाळा केला. ते माझ्याकडे असा डोळे वाटारून बघायचा अधून मधून, मी आपलं खाली बघायचो. नंगेशे खुदा डरे ते, मी उमेदच रेते नंगेशे खुदा डरे. पण 8-10 दिवस गेले, त्याचे मित्र परत आले. भांड्या कस काय म्हटलं, कशाचं काय म्हणजे 8 दिवस झालं काहीच नाही. प्यायची काय, कस शक्य, काळजी करू नको, तू नरकात जाऊस तर आम्ही साथ सोडित नाही. काय करतो आम्ही येत ना तुला. मग ह्यांचे डोकेलाही चालतात. महाराज ते पोरं खाली गेले, पाण्याचा नारळ घेतला, पाणी दिलं वतून. आलं वाटतं तुमच्या लक्षात, बेवड्याला नाव ठेवून काय फायदा, तुमचे बी डोके चालते. आणि त्या नारळात मध्ये तिने दारू ओतली आणि स्ट्रॉ टाकून आणला. वॉर्ड बॉयने विचार काय, नारळ पाणी. आणि आता त्याला टॉयलेट मध्ये जायची गरज नाही, त्या खाटावर बसूनच प्यायचा आणि माझ्याकडे बघायचं, काला वाटू एकमेका. महाराज एके दिवशी त्याला चढली. हे आता काल्पनिक आहे पुढचा. आता तेवढं आम्हाला करावंच लागतं धंद्यात, आपलं कीर्तन करताना करावंच लागतं तेवढं. पुढचं काल्पनिक आहे. आता एक दिवशी त्याला चढली मला म्हणला महाराज जगात देव आहे का. मिला आहे, मला भेटाल का. मिला शास्त्राची वचन आहेत, अपिचेत सुदुराचारो पण भजते माम नन्य भाग. किती तो आधी जरी दुराचारी तरी सर्व तमचे अवधारी. जैसा बुडाला महापुरी न मरत निघाला. म्हणे फक्त मनापासून देवाला हाक मार, अरे आजा मिळासारख्या पाप्याला भेटला, तुझा काय अडचण आहे म्हणलं. नक्की भेटल. पण म्हणलं का रे बंड्या, नाव बरे का बदलायचं, बरं काय हरकत नाही. म्हणलं का रे, जर तुला देव भेटला तर तू देवाला काय मागशील. माऊली त्यानं काय मागितलं ऐका. तो म्हटला महाराज पुढच्या जन्मात देवाला मी म्हणेल दात एक दिला तरी चालेल पण लिव्हर 32 दे. याला म्हणतात आवड. जीव गेला तरी चालेल, हे सोडायचं नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराजाला या काल्याविषयी आवड असल्यामुळे, आणि आपला आता प्रस्तावनामध्ये आपण अर्धा तास घालवलाय आणि सिद्ध केलाय कोणता काला, हरिनामाचा खिचडी काला. या काल्याकरता आवड असल्यामुळे आवडीत कंटाळा नाही, लाज नाही, जीवित्वाचा विचार नाही. या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून तुकाराम महाराज म्हणतात आता हेची जेवू, आता मी हेच खाणार. जाताना सवे घेऊ शिदोरी, ही शिदोरी नेणार. आणि ही संपली तर हे खाण्याकरता मी काय करणार. उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या
पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया उपजोनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो आईसे नाही वैकुंठी तो आईसे दुनिया पुढती काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात उपजोनी तो आईसे नाही वैकुंठी तो आईसे एकच व्यवहाराचं उदाहरण असं ज्या गादीचं काही खरं नाही त्या गादी करता माणसं घसा फाटेपर्यंत म्हणतात मी पुन्हा येईन म्हणतात का नाही मग हे तर आवीट काल आहे हे भजनाचं सुख आहे तुकाराम महाराजांना का म्हणू नये उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात महाराजाला आपण काही सल्ले देऊ सप्रमाण देऊ व्यवहारानं देऊ महाराज पहिला सल्ला माझा असा आहे तुम्हाला की तुम्ही काय म्हणता आम्ही पुन्हा येणार उपजोनिया पुढती येणार पण आता जाण्याचे कष्ट आणि पुन्हा येण्याचे कष्ट आता जाण्याचे कष्ट म्हणजे मृत्यूचं दुःख आणि पुन्हा येण्याचे कष्ट म्हणजे गर्भवासाचं दुःख हे भोगण्यापेक्षा आता जाऊच नका ना उदाहरणार्थ माझं नाव उमेश दशरथ आहे माझं मूळ गाव जरी मानवत असलं तर 99 सालापासून मी कुठे राहतो आळंदीला राहतो मला वडी ना वडी ग्रामस्थ म्हटले गणेश महाराज म्हटले की महाराज तुम्ही जागर काला करा ठीक आहे जागराचं कीर्तन झाल्यानंतर म्हणले महाराज चला तुमची मुक्कामाची व्यवस्था इथं केली म्हणलं नाही मी घरी जाऊन येतो मानवतला का नाही आळंदीला महाराज 350 किलोमीटर आहे जवळजवळ नाही जाऊन येतो अहो महाराज जाताल किती येताल किती सकाळी काल आहे ना नाही नाही जाऊन येतो तसं नका करू महाराज आता जायचे कष्ट यायचे कष्ट आम्हाला बी परवडणार नाही तुम्हाला बी उरणार नाही ये करा रातची रात राहा नाहीतरी वाऱ्या कावधानाचे दिवस हे कीर्तन आपण लवकर करू आणि कीर्तन झालं जय विठ्ठल झालं की तुम्हाला आम्ही लगेच बसून देतो मग काय अडचण आहे नाही जातोच येतोच याच्यात काही शहाणपणा आहे का नाही व्यवहाराला धरून आहे काही नाही आता आळंदीला जायला 6 तास निदान म्हणजे रात्री 11ला निघालो तर पोहोचणार मी 4 वाजता बरं आंघोळ करायची पुन्हा लगेच फिरावं लागेल तरी तर 11ला येईल व्यवहार नाही मग शहाणपणा कशात आहे व्यवहार्य गोष्ट कशात आहे माऊली मुक्काम करणे मग जाणे मग आता पुन्हा मृत्यूचं दुःख भोगायचं पुन्हा गर्भवासाचं दुःख भोगायचं पुन्हा यायचं ह्याच्यापेक्षा एक करा महाराज उपजोनिया पुढती येऊ असं म्हणण्यापेक्षा आता जाऊच नका ना इथेच राहणार महाराज म्हणले नाही आता जाणारच पुन्हा येणारच याची कारण खूप आहेत हृदय असता नाम तुझे एक मिनिट मला आधी कारण सांगू द्या मग तिथं जाऊ आपण ऐका कारण काय मृत्यू लोकात न राहण्याची कारण निळोबा विठाला हरी विठ्ठला निळोबा या मृत्यू लोकाचे 3 नियम सांगितले हे 3 नियम कोणाला सांगणाऱ्याला का ऐकणाऱ्याला का दोघाला आहे काय नियम आहे या मृत्यू लोकाचा पहिला नियम आहे काय नियम आहे येणे एकले हो जाणे ही शेवटे येथे राहण्याची नाही कल्पकोटे जोडिले धन तेही नचले लक्ष कोटे म्हणून आले या सावळ्याचे भेटी वो आता घाला वो याच्या पायावरी हाचे करील जन्माची मोहरी निळोबऱ्याने 3 नियम सांगितले ह्या मृत्यू लोकातला पहिला नियम आहे इथं एकट्यालाच यावं लागतं आणि एकट्याला थांब ना बाबा डिझेल पुरतं होऊ दे ना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज जाड आहे म्हणून उपरनं निसटले असेल मी जाड नाही उपरनं लहान आहे मी जाड नाही महाराज उपरनं लहान आहे असो इथं मृत्यू लोकात एकट्यालाच यावं लागतं एकट्याला जावं लागतं मदाला काय म्हटले आपल्या पोराला गर्भीची यातना रे पुत्रा ऐके आपल्या कानी येता जाता येणे पंथे सांगा ते नाही रे कोणी
इथं एकट्यालाच यावं लागतं आणि एकट्यालाच जावं लागतं. एक नियम. इथं कायम राहता येत नाही, दुसरा नियम. आणि इथं कमवलेलं तिथं नेता येत नाही, तिसरा नियम. हो, म्हणून देऊन टाका मला असो. तीन नियम आहेत. हे नियम सगळ्याला आहे. मला मधला नियम पाहिजे. इथं कायम राहता येत नाही हा नियम असल्यामुळे आम्ही आता जाणार आणि येणार. एक कारण. दुसरं कारण, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे नूतन वस्त्र वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे. शरीर अपक्षय ते दशेला आलं. आता अंगम गलितम पलितम मुंडम झालं. होती गात्रे बेंबळी दिवस आस्तमान काळी झालं. आणि आता नवीन जोमानं परमार्थ करायचा ठरला तर इंद्रिय नवी पाहिजे. आणि आता काय करणार, ही फाटकी गोदडी टाकणार आणि नवी गोदडी घेऊन येणार. याच्या करता उपजोनिया पुढती येऊ, हे कारण. आणि दुसरं कारण काय गुरुजी? गर्भवासी दुःख नाही येणार. दुःखच नाही. हे आम्हाला कसे जन्म मृत्यू स्वप्नासारखे. स्वप्नीचे राज्य का मरण न होय हर्ष शोकासी कारण. स्वप्नातलं राज्य आनंदाला कारण नसतं आणि स्वप्नातला मृत्यू सुद्धा दुःखाला कारणीभूत नसतो. तसं आम्हाला जन्म मरण कशासारखे? स्वप्नासारखे. त्याचं दुःखच नाही. आणि जरा तुम्हाला सायकोलॉजीनं पटवून देतो. सायकोलॉजी ज्याला इंग्रजीमध्ये मानसशास्त्र म्हणतात. इंग्रजीत काय म्हणतात? मानसशास्त्र. मराठीत सायकोलॉजी. हा, ती समजून सांगतो. मोठ्या आनंदात बारकं दुःख वजा होत असते. याला उदाहरण. भाऊ तुमचं नाव काय? भाऊच नाव आहे का? बाळू भाऊ. तुमचं गाव? रामपुरीचे. बर. गावात तुमचं घर आहे? रामपुरीत. घरात कपाट, कपाटात पैसे. बाळू भाऊ कामापुरते. बाळू भाऊन व्यवहार कुशल माणूस असल्यामुळे बाळू भाऊन 20-25 हजार काय ठेवले ते महाराज? कपाटात ठेवले. बाकी सगळे बँकेत आहे का नाही? हा. आणि बाळू भाऊच्या घरात चोर शिरला. घाबरू नका तुम्ही. मी घाबरू नका तुम्ही. बाळू भाऊच्या घरात कोण शिरला? चोर शिरला. चोर कपाट उघडलं. त्याच्या हातात किती पडले? किती पडले? 25 पडले. चोरान पटकन मोजले. चोर मोठा मोजायला लय तरबेज. शिवाच्या बाहेर जाऊस तर लगेच त्यानं मोजले पटकन. आणि किती भरले ते माऊली? 25. आणि चिडला तो चोर. एवढ्या लांबून आलो राहून एवढे. पण आता जेवढे पदरात पडतील तेवढे त्यानं खिशात घातले. पण बाळू भाऊ तुम्ही जागेत ना? बाळू भाऊला जाग आली. चोर चोर म्हणून आरडले. चोर चोर म्हणून आरडले. चोर घाबरला आणि खिडकीतून उडी टाकायला गेला. पण बाळू भाऊ, तो चोर तुमच्या घरी यायच्या आधी माझ्या घरी आला होता आणि त्याने माझ्या घरातलं 2 लाखाचं पाकिट चोरलं होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तुम्हाला 2 लाख कसे काय तुमच्याकडे? त्याचं उत्तर आहे, तुम्हाला बायको आहे, मेवणी आहे, मेवना आहे, भाचा, भाची, पुतण्या, भाऊ, चुलत मावस सासन किंवा भाऊ आहे. तुम्हाला सगळे. आम्हाला ब्रह्मचार्याला पैशाशिवाय कोण आहे? आम्हाला साधू संताला पैशाशिवाय कोण आहे? नसो का आमच्याकडे 2 लाख? काय काय तुमचं काय म्हणणं? आणि ते 2 लाख चोरले. ते पुन्हा कोणाच्या घरी गेला? बळभाऊच्या घरी गेला. बळभाऊ आरडले. चोरानं उडी मारली आणि उडी मारता मारता ते 2 लाखाचं पाकिट घरात पडलं. कोणाच्या? चोरदार कोणाच्या? हा भाऊ, कोणाच्या घरात पडलं? तुमच्या घरात पडलं. तेवढं परत करा. नमाना करा. आज काय गडबड नाही. निवांत द्या, घाबरू नका.
गेले किती लवकर बोला 25, आले किती 2, नुकसान कितीचं 25चं, फायदा कितीचा 1,75,000चा. मग सुख जास्त का दुःख जास्त? सुख जास्त. आता बाळूभाऊ पोलीस पाटलाला फोन लावतील का? सरळ सोमेश्वराकडे येतील. हे सोमेश्वरा, दर सोमवारी पाया पडायला येईल, पण दिसाड असा चोर घरी येऊ देत जा. मोठ्या सुखातून बारकं दुःख वजा होतं. या हरिभजनाचं सुखच एवढं आहे, त्या मानानं गर्भवासाचं दुःख काहीच नाही. पण आम्ही ठरवलंय उपजोनिया पुढे येऊ. अजून एक सल्ला देऊ, बघू काय म्हणतात महाराज. अगदी 2 मिनिटात. काय तुकाराम महाराजाला तुम्ही परत येणार का नाही या मृत्यू लोकात? हो. कोण्या? आहा कटकटा उकटे ये मृत्यू लोकेचे उपराटे, येत जरी अवचटे जन्मला सेतू, जय लोकीचा चंद्रक्षय रोगी, जेत उदयाची होय असता लागी, तेत सुखाची लिहून दुःखाची अंगी, सडित जगाते. अशा ओकट्या गर्भवासाला तुम्ही यायचं ठरवलंय ना, ठीक आहे. पण हे करा ना महाराज. कशासाठी येणार तुम्ही? काला खाऊ दही भात. मग हे करा महाराज, काला खायला यायचंय ना, मग आताच काय खायचं तो खाऊन घ्या. माणसानं पुण्याला गेलो, आळंदीला गेलो, काय गिरेची पाचुंद्याची भेळ खायची खाऊन घ्या. परत जायची अपेक्षा कशाला ठेवा? मग तुम्ही आता आलाय ना, मग आताच हरिनामाचा खिचडी काला काय खायचा तो खाऊन घ्या. महाराज म्हणले नाही, यावंच लागणार आहे. का? याच्या करता शेतीचं एक दृष्टांत तुम्हाला द्यावा लागेल. शेतकरी आहेत ना माझ्यासमोर. शेतीमध्ये बघा, आपल्याकडे शेतात काम करायला येणाऱ्या बाया 2 प्रकारच्या, गुत्त घेऊन येणारे आणि रोजानं येणारे. बरं, दोघीत फरक लय. जी रोजानं येते तिचं 10 वाजता उरकत नाही. गुत्त घेतला 7लाच उरकत. खरे का कुठे? बरं, जी रोजानं येते तिला घडी घडी तहान लागते. आणा पाणी. रोजानं येते तिला लई तहान लागते घडी घडी. बरं, ती पाणी कशी पिते ते बघावं लागेल तुम्हाला. आमचे वैकुंठवासी सदानंद गुरुजी म्हणायचे कीर्तनकाराकडे गाणं असावं, वक्तव्य असावं, अभ्यास असावा, शास्त्राचा थोडा का होईना पण अभ्यास असावा. तसं कीर्तनकाराकडे अभिनय असावा, कीर्तनात अभिनय असावा, माकडचाळे नसावी. कीर्तनात माकडचाळे नाही करायचे, अभिनय राहीये. कशी पाणी पिते पहा. पाणी पिते का खाते तिलाच माहिती. काय फरक असतो दोघे दोन्ही कामात. या लाडक्या बहिणी असो विचार आहे का? आणि मग अशा बाया खुरपू लागल्या आणि शेत मालक म्हणायचा हात उचला कडल लागलं पाहिजे, हात उचला कडल लागलं पाहिजे. त्या बाया ऐकून कंटाळल्या. मग त्याच्या टोळीची जी मुकदमीन होती त्या बाया म्हणल्या, बघन म्हणले आका, आका नाही आका. बघ ना म्हणले आका, आम्ही का बसलोय का? आणि मालक म्हणते हात उचला कडल लागलं पाहिजे, हात उचला कडल लागलं पाहिजे. मला सांगा आका, हे आज रान उरकणार आहे? हा, उरकला आज, उद्याचा आपूट दिवस लागणार आहे, आज उरकत नाहीये. आणि मग ती मुकदमीन गेली त्या शेतमालकाकडे. म्हणजे पाटील काय लावलो? हात उचला कडल लाव, हात उचला कडल लाव. बाय का बसल्या काय? एवढ्या वजनात का बोली पाटलाला? आणि त्या पाटलाने हिच्याकडून व्याजानं पैसे आणले होते टोळीच्या मुकदमीनकडून. ह्या पाटलानं काय आणले होते? व्याजानं पैसे आणले होते. इकडं पा पाटील, आम्ही किती धावपळ केली, हे रान आज उरकणारच नाही, याच्या करता आम्हाला उद्या यावंच लागणार आहे. आता लक्ष देऊन ऐका, तुकोबराचं प्रमाण आहे त्याला. हरिभजनाचा काला भोगण्याकरता हा जन्म आम्हाला पुरतच नाही, पण आम्ही पुन्हा एक जन्म घेणार आहे. न पुरे हा जन्म हे सुख साठीता, हे सुख साठीता हा जन्म न पुरे, म्हणून उपजोनिया पुढते येऊ. आम्ही पुन्हा येणार, काला खाऊ दही भात. महाराज आता जाणार कुठं? वैकुंठामध्ये. मग एक करा ना महाराज, काला खायला इथं येण्याऐवजी तिथंच काला करून खाल्ला असता, पण काय अडचण आहे? आई सेनाये वैकुंठी तो आई सेनाये तो आई सेनाये वैकुंठी तो आई सेनाये वैकुंठी तो
देवाचा लोक आहे, पण वैकुंठी आयशे नाही, काय नाही कवळ काही काल्याचे. चिंतक मंडळीत विस्ताराची आवश्यकता नाही. वैकुंठ शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक स्वरूपवाची अर्थ केला शंकराचार्यांनी, विगता कुंठा, हा जिथं गती कुंठित होते त्याला वैकुंठ म्हणतात, म्हणजे स्वरूप. आणि विष्णू ज्या लोकात राहतो त्याला वैकुंठ म्हणतात. दुसरा वैकुंठ म्हणजे लोकविशेष. लोकविशेष वैकुंठात जा तिथंही काला नाही, स्वरूपाच्या वैकुंठात जा तिथंही काला नाही. कारण काय, भजना करता त्रिपुटी लागते. भज्य पाहिजे, भजक पाहिजे, तेव्हा भजन घडतं. स्वरूपाच्या वैकुंठात कोणी भज्य नाही, कोणी भजक नाही, म्हणून भजन नाही. लोकविशेष वैकुंठामध्ये सगळे भज्यच आहेत. चतुर्भुज नर होणी ठेले, त्याच्यात कोणी भजक नाही, कोणी भजकच नाही, म्हणून भजन नाही. पण विशेष लाभ संत संगे, इथं भज्य पांडुरंग आहे, भजक वारकरी आहे, आणि भजन आहे. वैकुंठी त्वायशे नाही, कवळ काय हे काल्याचे. हा काल्याचा कवळ वैकुंठामध्ये नाही, म्हणून आम्ही काय करणार. तो का म्हणे, आम्ही मृत्यूलोकी भले ओ नाही, येथे मिळतो दही भात, नाही वैकुंठी ते मात. वैकुंठात हा काला नसल्यामुळे आम्ही इथं येणार. महाराज तुम्ही काला घेणार, नुसते तुम्हीच खाणार का, नाही. आम्ही आपलपोटे नाही. तुमच्याकडे आपलपोटा शब्द आहे, तुमच्या भागात आपलपोटा शब्द आहे हा? कशाला म्हणतात आपलपोटा? आपल्याच पोटाची काळजी करतो तो. पण आमचा संप्रदाय सेवितो हा रस वाटितो अनेका असं असल्यामुळे आम्ही काला एकटे खाणार नाही. कसा खाणार? एकमेका देवो मुखे, 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 एकमेका देव मुखे. थोडा इको कमी कर. एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे, एकमेका देव मुखे. सुखे गालो हुंबरे, सुखे गालो हुंबरे, वैकुंठे वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. एकमेका देवमुखी. कारण वारकरी संप्रदाय हा कसा आहे, सेवितो रस वाटितो अनेका, काला वाटू एकमेका, 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 एकमेका काला वाटू, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू, काला वाटू एकमेका. वैष्णवनी का संभ्रम, 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 वैष्णवनी का संभ्रम. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, एकमेका काला वाटू, काला वाटू एकमेका. वैष्णवनी का संभ्रम, 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 वैष्णवनी का संभ्रम. काला वाटू एकमेका, 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 काला वाटू एकमेका. आम्ही एकटे नाही खाणार, आम्ही वाटून खाणार. एकमेका देवमुखी. आणि परत सुखे घालू हुंबारी, यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती मत्तो भवती. नाथ महाराज म्हटले, जो मोले मदिरा पिये तो तेचेनी छंदे नाचे गाई.
मा ब्रह्मानंद सेविला आहे आणि तो केविरा आहे उगला. या भक्ती सुखाचा अवीट प्रेमाचा काला मिळाल्यानंतर या भक्तीची सुद्धा एक मस्ती आहे. मग आम्ही हुंबरी घालणार, अनेक प्रकारचे खेळ खेळणार. पण खेळ कसे खेळणार? ज्याने बौद्धिक आणि मानसिक विकास होतो असे आणि शारीरिक विकास होतो असे खेळ. हे लुडो, पबजी, जंगली रमी प्यावना महाराज, हे वाटोळ करणारे खेळ आहेत. डोळ्याचं वेळेचं आहे ना. मग खेळ कसे बघा. आता मी खेळाचा प्रकार सांगतो, तुम्ही नाव ओळखायचं. 4-5 झाडं बघायची, एवढी काठी घ्यायची, पायाखालून काठी फेकायची, बाकीच्याने झाडावर चढायचं. कोणता खेळ? डब पाणी. बरोबर. या खेळानं काय होतं? वैकुंठवासी माधव महाराज मगर, तुम्ही जर जुन्या लोकांनी कीर्तन ऐकले असतील, माधव महाराज मगर काय म्हणायचे? लक्ष देऊन वाक्य ऐका. माणसानं जाड असावं पण जड नसावं. काय माणसं जाड नाहीत पण भलते जड, जागची हालचालच करीत नाही. हो, जाड वेगळं जड वेगळं. बरं, ह्या खेळानं माणसाच्या अंगात चपळता येत. अजून खेळ पहा. खिपऱ्यावर खिपऱ्या ठेवायच्या आणि चेंडून उडवायच्या. साई कोणता खेळ आहे? लगोरी, रिंगार चूक असे म्हणायचो आम्ही लहानपणी त्याला. यानं एकाग्रता वाढते. अजून कबड्डी 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 यानं फुफ्फुसाचा व्यायाम होतो. अजून एक खेळ, ज्याच्या हातात चेंडू पडल त्याने घ्यायचा आणि दिसल त्याला हाणायचा. हा, धप्पा कुट्टी. या खेळाचा फायदा आहे, लेकराची सहनशीलता वाढते. मग लेकराच्या मुस्काडात मारा चेडीत मुतत आणि ते धप्पाकुट्टीमध्ये चेंडू लागू द्या, पुन्हा खेळत आहे का नाही. माणसाची काय वाढते? सहनशीलता. म्हणून हा खेळ ज्यांनी ज्यांनी खेळला त्याला भविष्यात बायकोनं डोक्यात बिल न घालू द्या, नाही तर तांब्या घालू द्या. सहन करायची काय येते? ताकद येते, मला असं म्हणायचं. असे आम्ही अनेक प्रकारचे खेळ खेळणार. खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी, खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विडू दांडू पोरा खेळ विडू दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा खेळ विडू दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. 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 होतो तो तो 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 खेळे कानोबा मामा गोगाली. कानोबा मामा गोगाली. कानोबा मामा गोगाली. मामा पोरा मामा दुगडी बाजरा मामा पोरा. दुगडी बाजरा मामा पोरा. हो मामा पोरा
असे आम्ही खेळ खेळणार. मग मला जे करायला जागा आहे तशीच पाहिजे ना. आम्ही जागा सुद्धा निवडली. काय जागा आहे ती? तुका म्हणे वाळवंट वाळवंट तुका म्हणे वाळवंट वाळवंट तुका म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट वाळवंट तुका म्हणे वाळवंट म्हणे वाळवंट तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वाळवंट निवडू. आम्ही द्वापारात निवडलं यमुनेचं वाळवंट. आम्ही कलियुगात निवडलं चंद्रभागेचं वाळवंट. वाळवंट चंद्रभागा असो किंवा यमुना असो ही भक्ती आहे. आणि वाळवंट म्हणजे भक्तीचा आश्रय. काला करण्याकरता भक्तीचा आश्रय पाहिजे. भोगाचा आश्रय चालत नाही. ज्ञानाच्या आश्रयाला काला नाही. काला भक्तीच्या आश्रयाला असल्यामुळे आम्ही ते भक्ती हे साधन निवडलं. ते कसं आहे? बर्व आहे, नीट आहे, उत्तम आहे. 3 शब्दाचा अर्थ 3 वाक्यात. बर्व आहे म्हणजे सगळ्याला सामावून घेणारे, सर्व अधिकार सेव्य आहे. नीट आहे, अनुष्ठानाला सुलभ आहे. आणि उत्तम आहे म्हणजे निश्चित फलापर्यंत नेणार आहे. अशा वाळवंटात आम्ही येणार, कुंभारी घालणार, खेळ खेळणार, काला खाणार. आणि याच्याकरता आताच नाही, उपजून या पुढती येणार. विठोबा रखुमाई देवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा. हे देवादिदेव परमात्मन, तुमचे गुणनाम वर्णन करण्याकरता माझ्या वाणीला प्रेम द्या अशी मागणी सोमेश्वराच्या चरणी करू. आणि अवघ्या 10 मिनिटात कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करू. कारण आम्हाला तुकाराम महाराजांनी बंधन घातलंय, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. गोकुळातलं चरित्र गावं लागतं म्हणून गायचं. पण शब्द काय वापरला महाराज? चरित्र ते उच्चारावे, विस्तारावे नाही. त्याचा फक्त काय करायचंय? उच्चार करायचा. सगळ्या देवाला बंदीखान्यात टाकलेल्या कंसानं सगळ्या पृथ्वीवर झालेला भार उतरवण्याकरता परमात्मा वसुदेव आणि देवकीच्या पोटी कंसाच्या कारागृहात जन्माला आला. कंसाच्या कारागृहात जन्माला येऊन तिने बापाला सांगितलं, वसुदेवाला, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला. उचललं वसुदेवाने, गोकुळात नेऊन ठेवलं. तिथं माया जन्माला आलेली होती. तिथून माया घेऊन आली आणि तिथं देवाला ठेवलं. ठेवी ते देवाजीला माया घेऊन आला. जिकडं माया आली, रडे माया करी आकांत नामा म्हणे उठले दूध. मथुरे सगळी रडापडी चालू झाली. इकडं मात्र सकाळी भगवान कृष्णनंदाच्या घरी आल्यामुळे जिकडे तिकडे आनंदी आनंद, सगळे गाऊ लागले, नाचू लागले, गुड्या उभ्या केल्या, तोरण केली, सुंदर कथा केल्या आणि गाणे गायल्या. गोडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. सगळ्यांनी टाळी वाजवायची. टाळी 2 मिनिटाकरता विसरून जा, आम्ही वाडीमध्ये आहोत. आपण सगळ्यांनी हृदयात एक भाव धारण करायचा की आम्ही आता गोकुळात आहोत, नंदाच्या घरी आहोत. समोर नंद बाबा आहे, यशोदा आहे, सगळे गोप आहेत, गोपिका आहेत आणि या भगवंताच्या जन्मोत्सवाचा आनंद लुटतायत. गोडिया तोरणे करती कथा गाती गाणे, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. सगळ्यांनी म्हणायचं जय कन्हैयाला. नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो, जय कन्हैया लाल की, यशोदा को लालो भयो, जय कन्हैया लाल की. हरे भला आरता उजको भैया भयो, जय कन्हैया लाल की. सुदाम को
महोत्सव संपला. भगवान थोडे लहानाचे मोठे झाले, मोठे होऊन छोटे छोट्या गोपाळाची संघटना केली. गोपाळांना विचारलं, का रे गोपाळांनो, गोकुळात तेवढं दही तूप लुकणी असताना तुमची तब्येत एवढी खराब कशी काय? म्हणजे काय करावं देवा, दूध जातं डेअरीला, चटणी भाकर नेरीला, तब्येत कशी वाढायची? म्हणले घरी नसलं ठीक आहे, घरी आहे ना तुमच्या. काय करावं देवा, आई मागितलं तरी देत नाही. बहु पिढी येलो हो माया. आमची आई म्हणे, अरे गाय आम्ही चारतो, गायला चारा आम्ही घालतो, शेण आम्ही काढतो, धान आम्ही काढतो, पण आमच्या आईच्या डोक्यात एकच डेरी डेरी डेरी, हप्ता हप्ता हप्ता. हे म्हणले तसं जमणार नाही. मग एक करायचं म्हणले, आजपासून चोरून खायचं. गोपाळ म्हणले, कृष्ण आम्हाला चोऱ्या येत नाहीत. भगवान म्हणले, मी आहे ना तुम्हाला शिकवायला, मी आहे ना शिकवायला. भगवंतानं चोरीचा क्लास चालू केला. चोरीचा क्लास चालू केला. गोपाळांनो, चोरीचा पहिला नियम, चोरीला जाताना ढिले कपडे घालून जायचं नसतं. नाही तर चोरीला निघाला धोतर नेसून, पळता पळता काय गुतलं तर. आणि महाराज, धोतर नेसून चोऱ्या करणं एवढं सोपं आहे का? ज्याला जमलं त्याला जमू जाणे, कोणालाही जमत नाही ते. मग अजून नियम आहे, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. चोरीला जाताना हळूहळू चालायचं, कोणी कोणाशी बोलायचं नाही. चोरीला जाताना घर पाहुणी एकांताचे, गावठाणाचं नाही, असं पाठीकडचं तुट्ट घर बघायचं. घर पाहुणी एकांताचे, पर कोण्याही घरी जायचं नाही. नवविधान नवनीताचे, ज्या घरात माल आहे त्या घरात जायचं. नाही तर जाल प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत लाभार्थी अशा घरात जाऊन फायदा होणार नाही. मग नवविधान नवनीताचे सगळे गोपाळ तयार केले आणि भगवंतानं चोऱ्या चालू केल्या आणि गवळणी त्रस्त झाल्या. आणि यशोदेला गाराने सांगू लागल्या, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. गोकुळी राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. सरियाली दाबोनी मने गबाय काय केली करणी. सगळे आली राहोनी, बाये काय करणी. एक स्वर चुकीचा लागतोय. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवोनी. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ देवोनी. हे गाठ बाई कोणाशी सुटे ना, कोणाला लोटे ना, गाठ बाई कोणाशी सुटे ना. काठाबाई कोणाची लोटे ना. यशोदे ग बाळ तुझा काना, हे यशोदे बाळ तुझा राणा, यशोदे बाळ तुझा राणा, यशोदे बाळ तुझा राणा, बाळ तुझा राणा. यशोदे. पण यशोदेला खरं वाटत नाही, ती तसं म्हणते. आता आमच्या जुन्या वारकऱ्याची चाल बरं, आता आमच्या वारकऱ्याच्या चाली जरा सामान्य शांत आहे. यशोदा काय म्हणते, सावळा गची मना माझा, सावळा गची मना माझा, सावळा गची मना माझा, सावळा गची मना माझा. गवळणीत खेळे राजा, गवळणीत खेळे राजा. गवळणीत खेळे राजा, गवळणीत खेळे राजा. तुम्ही मोठ्या ढाल गजागे गोकुळच्या नारी, तुम्ही मोठ्या राजागे गोकुळच्या नारी.
मिठाईच्या ओढाळा गे गोकुळ जाणारे मिठाईचा डाळा गे गोकुळ जाणारे पुनियाचा भवरा अडघेता शरंगधरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारे तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळ जाणारे माझं पोरग तसं नाही यायचं तर मुद्दे मला सह या आणि मुद्दे मला सह सापडत नाही एका गोपीनं डोकं लावलं भाकरीच्या परातीत पाणी भरलं त्याच्यात एक भुगुन ठेवलं त्याच्यावर लोण्याचं गाडगं ठेवलं हे सगळं शिंक्यात ठेवलं त्याच्या खाली बाश टाकली झोपली ते काय म्हणले कृष्ण आला की शिंक्याला धक्का लागणार शिंक्याला धक्का लागला की पाणी माझ्या अंगावर सांडणार माझ्या अंगावर पाणी सांडलं की मला जाग येणार मला जाग आली की कृष्णाला मी रंगे हात पकडणार आणि मग यशोदेकडे बघणार पण तिला काय माहिती तू चतुर आहे हा चतुराचा शिरोमणी याने गोपाळाला सांगितलं गोपाळांनो रोज आपण खडे गोटे सराटे घेतो ना तसे आज कमळाची देठ घ्या कशाला देवा सांगितलं तेवढं करा कमळाची देठ पायपासारखी असतात भगवान हळूच त्या घरात गेला त्या परातीत देठ सोडलं असं पाणी ओढलं आणि तिच्या गादीवर झोपली होती त्याच्यावर सोडलं 5 मिनिटात जायकवाडी रिकामं झालं सगळं क्षेत्र ओलिता खाली आलं बघता काय कृष्णाला लोणी खाल्लं गेला सकाळी उठून बघती तर पाहती गवळणी तवती पाहती बाया 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 मुली घोटाळा झाला पाहिलं तर गादी ओली गादी कस काय ओली झाली मला तर तशी सवय नाही नाही तुमचं गैरसमज होते गैरसमज म्हणजे झोपताना तांब्या उशाला घ्यायचा आणि अंथरुणावर ओतून द्यायचा अशी म्हणलो मी तुमच्या डोक्यात काय आलं होतं तसले विचार कीर्तनात करत जाऊ नका जरा चांगले विचार करत जा पण हा सापडत नाही भगवान म्हणले पुढे बहुत करणे आहे एके दिवशी देवानं घरात खोडी केली काय केलं यशोदा सकाळी उठून मंथन करू लागली डेऱ्याचा घुमघुम आवाज येऊ लागला कृष्ण रांगत रांगत गेला आणि रवी दोर पकडला यशोदा म्हणते कृष्णा अरे मंथन करायचंय सोड तुला खेळायला काय काय देऊ आता बाई बघा लेकराला नादी लावण्याकरता 2 प्रकार करते खायला देते खेळायला देते आणि तेवढ्यावर ऐकलं नाही मग तिसरा मार्ग असतो त्याला भिव घालते धरेबॉ धरून येईन बरं तुला त्या कोपऱ्यात धरेबॉ आहे हो आणि चौथा प्रकार असतो मग मुस्काडात मारते यशोदेनं कृष्णाला 4 प्रकार केले 4ला प्रमाण देतो आधी दिले खेळणे काळी 4 तुम्हाला ऐकायला येते ना माझे शब्द चक्री भौरा विटी दांडू चक्री भौरा विटी दांडू टाळ वाजवा जरा जोरात चक्री भौरा विटी दांडू चक्री भौरा विटी दांडू रंगीत गोट्या वेगळा चेंडू वेगळा वेगळा देते खेळा खेळा देते खेळा देते खेळा अरे तो काय बासा कर लोणी माझी आबाळा अरे तो काय बासा कर लोणी माझी आबाळा अरे तो माझ्या हे माझी आबाळा माझी आबाळा माझी आबाळा माझ्या बाळा माझ्या बाळा माझ्या बाळा माझी आबाळा माझी आबाळा माझी आबाळा माझ्या बाळा माझ्या बाळा माझ्या बाळा अरे तो काय बासा कर लोणी माझी आबाळा अरे तो काय बासा कर लोणी माझी आबाळा अरे तू माझ्या बाळा तू माझ्या सागर लोणी माझ्या बाळा खेळायला दिलं चक्री भोवरा घेतला नाही रंगीत गोट्या घेतला नाही वेगळा चेंडू घेतला नाही खेळणे दिले ऐकना नंतर खायला दिलं अरे तो काय बासा कर लोणी माझी आबाळा खायला दिलं तरी ऐके ना यशोदेच्या लक्षात त्याला भिव घातलं पाहिजे आता यशोदा काय करते ऐका भिव घालते आता बाबूला ऐका नामदुराच्या गाथ्यात पहिला बाबुल तो ऐसा पहिला बाबुल तो ऐसा पहिला बाबूल तो ऐसा पहिला बाबूल तो त्याचे नाव म्हणते मासा त्याचे नाव म्हणते मासा त्याचे नाव म्हणते मासा त्याचे नाव म्हणते मासा शंका सुरवतीला कैसा शंका सुरवतीला कैसा शंका सुरवतीला कैसा शंका सुरवतीला कैसा वेदचारी आणिले वेदचारी आनिले वेदचारी आणिले वेदचारी आनिले कृष्ण राय रे ओगला नाही तर सांगेन त्या बाबूला कृष्ण राय रे ओगला नाही तर सांगेन त्या बाबूला कृष्ण राय रे ओगला नाही तर सांगेन त्या बाबूला राय रे ओगला
उशीर झाला रवी सोड उसळनाश उशीर झाला रवी सोड गोविंदा नाशी उशीर झाला सोड गोविंदा रवी सोड गोविंदा रवी सोड गोविंदा कृष्णरायण उगला नाही तर सांगायच्या बाबूला कृष्णराय उगला नाही तर सांगायच्या बाबूला कृष्ण काही केल्या ऐक ना शेवटी यशोदा मुली ह्याचं म्हणणं काय आहे कृष्णा तुला काय पाहिजे आता कृष्णानं काय मागितलं ऐका ऐकायचंय एकच एवढं म्हणतो थांबतो आता हा आले आपलं 8 तास होऊन गेले आता हिशोबाला बस आपलं जेवायला बसायची वेळ जाईल ऐका कृष्णानं काय मागितलं सोडी काना रवी दोर सोडी म्हणतेल्या देते सोडी काना सोडी काना रवी दोर सोडी म्हणतेल्या देते आई मजते दे बया मजते दे आई मजते दे 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 डेरा घुम घुमते आई मजते दे 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 डेरा घुम घुमते आई मजते दे 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 डेरा घुम घुमते डेरा घुम घुमते घुम घुमते डेरा घुम घुमते घुम घुमते घुमते घुम घुम काळा वाजवा घुमते घुम घुमते घुम घुम घुमते डेरा घुम 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 घुमते तेरा घुम घुम घुमते तेरा घुम घुम घुमते तेरा घुम 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 घुमते तेरा घुम 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 घुमते तेरा घुम घुमते तेरा घुम घुमते घुम घुमते घुम घुमते घुम 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 घुमते आई मजते दे 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 डेरा घुम घुमते आई मजते दे 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 आई मजते दे 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 डेरा डेरा तेरा घुम घुमते आई ते डेऱ्याचे घुम घुम वाजायला ते दे आता घुम घुम कसं देता येईल यशोदेला फटका त्यानं फोडले डेरे यशोदेच्या लक्षात आलं पोरग खोरकर झालंय कृष्णा उद्यापासून वनात जायचं काय हरकत नाही म्हणले सच्चा कार्यकर्ता असले आपल्या सोबत मग काय नाही गुवाहाटीला जायची तयारी आणि मुंबईला वापस यायची तयारी काळजी काय म्हणले सगळे गोपाळ गोळा केले वनात गेले वनात जाऊन अनेक प्रकारचे खेळ खेळले खेळून गोपाळ दमले खांदे बार पोटी बुक काय खेळायाचे सुख तो का म्हणे आता खेळ मोडावा परता भगवंतानं सगळ्यांच्या शेदोरे एका जागी केल्या सगळे गोपाळ कमळाच्या आकारानं बसवले सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं सगळ्यांनी इकडे पहा पाठीमागचे सगळ्यांनी माझ्याकडे पहा भगवंताने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं भगवंताने सर्वांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं थोडं हसा बाबा तुम्ही दोघच राहिले सगळे वाडी हसली आता वडी हसली हसा हसा थोडस हसा ते मागचे बाबा पांढऱ्या केसावाले बाबा हसा किंवा पाया पडतो हसा तुम्ही हसले ते हसल्या हसले बघा कॅमेरे फिरतो का हसलेले बाबा राहू द्या आता जाऊ द्या सगळ्यांच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सगळ्याला गोपाळकाला वाटला त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात बिभ्रत वेणोम जठर पठयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभि स्वैः स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भोग बाल केले गोपाल कृष्ण भगवान की जय सोमेश्वर भगवान की जय ज्ञानेश्वर माऊली हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हरी महाराज ज्ञानेश्वर माऊली सेवेचा भाग संपलेला आहे. भगवान सोमेश्वराच्या कृपेने सर्व